दोन दृश्य आता आपण स्क्रीनवर पाहतो आहोत। एकीकडे विक्रम काकडेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे, ती दृश्य आहेत, आणि दुसरीकडे अनिकेत तटकरे हे उमेदवारी अर्ज भरत आहेत। विधान परिषदेची ही निवडणूक शेवटच्या क्षणाला रंजक होताना पाहायला मिळते। अनेक ठिकाणी महायुतीमध्येच रस्सीखेच होताना देखील आपण पाहतोय। त्यामुळे नक्की आता आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याकरताची वेळ आहे, आणि या वेळेपर्यंत नक्की कोणते निर्णय पुण्याकरता घेतले जातात हे महत्त्वाचं ठरेल। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघामधून अनिकेत तटकरेंना महायुतीने संधी दिली आहे। तर आता पुण्याकरता म्हणून महायुती कोणता निर्णय घेणार हे महत्त्वाचं असणार आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आता माझ्यासोबत आहेत। प्रीतम, पुण्यामध्ये नक्की काय घडतंय? पुण्यामध्ये तर खरं विधान परिषदेसाठी जी जागा आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये ही राष्ट्रवादीला सुटली आहे। भाजपने या जागेवर दावा केला होता, मात्र राष्ट्रवादीचं प्राबल्य जास्त असल्यामुळे राष्ट्रवादीला जागा गेलेली आहे। आणि जे भाजपचे माजी खासदार होते संजय काकडे यांचा मुलगा विक्रम काकडे याला जी आहे ती उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्याचा नुकताच काही वेळांपूर्वी जो आहे तो पक्षप्रवेश झालेला। मात्र या पक्षप्रवेशादरम्यान शहरातील अनेक पदाधिकारी असतील किंवा इतर नेते असतील त्यांनी देखील नाराजी दर्शवली होती। त्याचबरोबर त्यांचा आता पक्षप्रवेश आहे आणि जो आहे राष्ट्रवादीच्या कार्यालयात पुन्हा एकदा होणार आहे, आणि याची मोठी बैठक देखील आता पार पडणार। राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत। स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या देखील इथं उपस्थित आहेत, आणि जे शहराचे अध्यक्ष आहेत सुनील टिंगरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। ते देखील फॉर्म भरणार आहेत अशी सर्व चर्चा आहे। निश्चितपणानं सुनील टिंगरेंच्या बाबतीमध्ये पक्ष कोणता निर्णय घेईल असं दिसतंय, असं वाटतंय? दोघांनाही उमेदवारी मिळू शकेल पुण्यामध्ये? नाही, दोघांना पुण्यातून उमेदवारी एकच जागा असल्यामुळे, पण मात्र काय सुनील टिंगरे हे विधान सभेला त्यांना पडले होते। त्याचबरोबर दुसरी गोष्ट, पुरुष अपघातामध्ये देखील त्यांची प्रतिमा डॅमेज झाली होती। मात्र त्यांना शहर अध्यक्ष देऊन कुठेतरी त्यांचं परत इन्कमिंग सुरू आहे। पक्षवाढीसाठी देखील त्यांचं संघटन चांगलं असल्यामुळे बोललं जात आहे, आणि एक आश्वासक चेहरा देखील असल्याचं बोललं जात आहे। मात्र आता उमेश पाटलांनी असं म्हटलं होतं की पक्ष ज्या पद्धतीनं आवश्यक त्या पद्धतीनं निर्णय घेत असतो, मात्र आता काकडे हे आजच राष्ट्रवादीमध्ये आलेत, त्यामुळे त्यांना आजच उमेदवारी दिली जाऊ शकते का? कशा पद्धतीच्या चर्चा आहेत? हो, काकड्यांकडे तर दिली जाऊ शकते, कारण काकड्यांचं जर प्राबल्य बघायचं, प्रस्ताव बघायचं म्हटलं तर ते फार मोठं आहे आर्थिक दृष्ट्या आणि त्यांचं बाकीच्या सामाजिक दृष्ट्या। त्याच्यामुळे काकड्यांचा विचार जो तो निश्चित केला जातो। पार्थ आणि जय यांचे ते देखील निकटवर्ती आहेत। आपण जर मागे पाहिलं तर त्यांचं सोशल मीडिया किंवा इंस्टाग्राम अकाउंट जर सोशल मीडिया जर चेक केलं तर तो पार्थ पवार यांच्या ते फार निकटवर्ती असल्याचं आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतं। ज्या ज्या ठिकाणी पार्थ पवारांचे दौरे असतात त्यावेळी विक्रम काकडे हे त्यांच्या सावलीसारखे तिथे मागे आपल्याला उभं राहत असलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे विक्रम काकडे यांचं पक्षामध्ये म्हणजे प्रीतम आपल्याला असं म्हणायला हरकत नाही, थोड्या वेळामध्ये चित्र स्पष्ट होईल। सुनील टिंगरे का संजय काकडे या दोघांपैकी पक्ष कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब करतं आणि कोण उमेदवारी अर्ज दाखल करतं हे पाहण्याकरता काही वेळातच आपल्याला हे चित्र स्पष्ट होईल। धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।